नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन पैसा पुराणमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जागतिक अर्थव्यवस्था सध्या वेगाने बदलत आहे. एका बाजूला युद्धजन्य तणावामुळे ऊर्जा आणि कमोडिटी बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला नवे व्यापार करार, IPO आणि डिजिटल अर्थव्यवस्थेतील घडामोडी गुंतवणूकदारांसाठी नव्या संधी निर्माण करत आहे. या प्रत्येक बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर, गुंतवणुकीवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. आजच्या पैसा पुराणमध्ये पाहूया, भारत UK मुक्त व्यापार करारामुळे कोणते मोठे बदल होणार, SBI फंड्स मॅनेजमेंटच्या बहुचर्चित IPOची चर्चा, निर्बंधांना चकवा देण्यासाठी वाढलेल्या क्रिप्टोकरन्सीचा वापर आणि अमेरिका इराण तणावामुळे उसळलेल्या कच्च्या तेलाचे दर. सुरुवात करूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या बातमीपासून. भारत आणि युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटन यांच्यातील कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट हा मुक्त व्यापार करार 15 जुलैपासून लागू होत आहे. अनेक वर्षाच्या चर्चेनंतर अंतिम स्वरूप आलेला हा करार भारताच्या जागतिक व्यापार धोरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढण्याबरोबरच भारतातील उद्योग, निर्यातदार, IT क्षेत्र आणि लाखो व्यावसायिकांसाठी ब्रिटनची बाजारपेठ अधिक खुली होणार आहे. सध्या जगभरात व्यापार युद्ध, पुरवठा साखळीतील अडथळे आणि भूराजकीय तणाव वाढत असताना भारताने ब्रिटनसारख्या विकसित अर्थव्यवस्थेशी केलेला करार हा धोरणात्मक दृष्ट्या देखील महत्त्वाचा मानला जातो. यामुळे भारताची जागतिक उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून ओळख आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. या करारातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे स्कॉच विस्कीवरील आयात शुल्कात मोठी कपात होणार आहे. सध्या 150% असलेले शुल्क पहिल्या टप्प्यात 75% येणार असून पुढील काही वर्षात ते आणखी कमी होणार आहे. यामुळे अनेक प्रीमियम स्कॉच ब्रँड्स भारतीय ग्राहकांना तुलनेत कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतात. मात्र अंतिम किंमत राज्य सरकारचे कर आणि वितरण खर्चावर यावर अवलंबून असतील. यासोबतच लक्झरी कार्सला देखील या कराराचा मोठा फायदा होणार आहे. रोल्स रॉयस, लँड रोव्हर, मार्टिन आणि मॅक्लोरन सारख्या ब्रिटिश वाहनांवरील आयात शुल्क 110% वरून टप्प्याटप्प्याने 30% कमी होणार आहे. मात्र ही सवलत मर्यादित आयात कोट्यापुरतीच असेल, त्यामुळे देशांतर्गत वाहन उद्योगांचे हित देखील सुरक्षित राहणार आहे. या कराराचा सर्वात मोठा लाभ मात्र भारतीय निर्यात क्षेत्राला होणार आहे. ब्रिटनमध्ये भारतीय वस्तूंना मोठ्या प्रमाणावर शुल्कमुक्त प्रवेश मिळाल्याने वस्त्रोद्योग, रेडीमेड गारमेंट्स, चामड्यांची उत्पादने, रत्नदागिने, सागरी उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योग, औषध निर्मिती, अभियांत्रिकी, वास्तुकी आणि रसायन उद्योगांसाठी मोठी संधी या ठिकाणी निर्माण होणार आहे. विशेषतः भारतीय वस्त्रोद्योगासाठी हा करार गेम चेंजर ठरू शकतो. यापूर्वी बांगलादेश आणि व्हिएतनामला मिळणाऱ्या शुल्क सवलतीमुळे भारतीय निर्यातदारांना स्पर्धा करावी लागत होती. आता मात्र भारतीय उत्पादनांना देखील ब्रिटिश बाजारात अधिक अनुकूल प्रवेश मिळाल्याने निर्यात वाढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. उत्पादन वाढल्यास वस्त्रोद्योग, फुटवेअर, दागिने आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याचबरोबर भारतीय जेनेरिक औषधांना ब्रिटनमध्ये अधिक संधी मिळाल्याने औषध उद्योगाला देखील मोठी चालना मिळू शकते. सेवा क्षेत्रासाठी देखील हा करार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिटिक्स, सायबर सुरक्षा, वित्तीय सेवा, व्यावसायिक सल्लागार क्षेत्रात भारतीय कंपन्यांना ब्रिटनमध्ये व्यवसाय विस्तारासाठी अधिक अनुकूल वातावरण मिळणार आहे. यामुळे भारतीय IT व्यावसायिक, डेटा सायंटिस्ट, AI तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट आणि इतर कुशल व्यावसायिकांसाठी रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. याशिवाय हरित ऊर्जा उत्पादन, संशोधन, संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रात ब्रिटिश गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या उपक्रमाला नवसंजीवनी मिळू शकते. एकूणच पाहता हा करार ग्राहकांना अधिक पर्याय, उद्योगांना मोठी बाजारपेठ, निर्यातदारांना नवीन संधी, व्यावसायिकांना रोजगार आणि देशाला वाढती परदेशी गुंतवणूक मिळवून देणारा ठरू शकतो. त्यामुळे भारत UK मुक्त व्यापार करार हा केवळ व्यापार करार नसून भारताच्या पुढील दशकातील आर्थिक विकासाचा मजबूत पाया मानला जातो. आणि आता व्यापार क्षेत्रातील या सकारात्मक घडामोडीनंतर वळूया भांडवली बाजाराकडे, कारण देशातील सर्वात मोठ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या बहुचर्चित IPOने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. SBI फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचा IPO आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुला झाला असून पहिल्याच दिवशी त्याला उत्साहपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. मजबूत आर्थिक कामगिरी, म्युच्युअल फंड उद्योगातील अग्रस्थान आणि सकारात्मक ग्रेड मार्केट संकेतामुळे हा इश्यू सध्या बाजारात सर्वाधिक चर्चेत आहे. भारतात गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड उद्योगाने विक्रमी वाढ नोंदवली आहे. SIP द्वारे नियमित गुंतवणूक करण्याची संख्या सातत्याने वाढत आहे, तर व्यवस्थापनाखालील मालमत्ता म्हणजेच AUM ने देखील नवे उच्चांक गाठले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील आघाडीची कंपनी
IPO गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची मानली जाते. या IPOची बेस्ट प्राइस ही 545 ते 574 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 26 शेअर्सचा एक लॉट असून त्यासाठी सुमारे 14,924 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. हा IPO 14 ते 16 जुलै दरम्यान खुला राहणार असून 21 जुलै रोजी BSE आणि NSE वर लिस्टिंग होण्याची अपेक्षा आहे. पहिल्याच दिवशी किरकोळ आणि उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांकडून या इशूला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशातील सर्वात विश्वासार्ह वित्तीय ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SBIच्या प्रतिमेचा देखील IPOला मोठा फायदा होत असल्याचं बाजार तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान ग्रे मार्केटमध्ये या शेअरला 90 ते 100 रुपयांपर्यंत प्रीमियम मिळत असल्याची चर्चा आहे. हा ट्रेंड कायम राहिल्यास लिस्टिंगच्या दिवशी सुमारे 17% नफा हा मिळू शकतो. म्हणजे एका लॉटवर जवळपास 2,500 रुपयापर्यंतचा संभाव्य लिस्टिंग गेन मिळण्याचा अंदाज हा व्यक्त केला जात आहे. मात्र तज्ज्ञ एक महत्त्वाची बाब स्पष्ट करतात. ग्रे मार्केट प्रीमियम हा अधिकृत निर्देशांक नसून तो केवळ अनौपचारिक बाजारातील व्यवहारांवर आधारित अंदाज आहे. त्यामुळे केवळ GMP पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणे योग्य ठरत नाही. या IPOचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे ऑफर फॉर सेल या स्वरूपाचा आहे. म्हणजेच या माध्यमातून कंपनीकडे नवीन भांडवल येणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अमुंडी इंडिया होल्डिंग हे विद्यमान भागधारक आपल्या काही हिस्सेदारीची विक्री करत आहेत. त्यामुळे IPOतून मिळणारी रक्कम कंपनीकडे न जाता विक्री करणाऱ्या भागधारकांकडे जाणार आहे. प्री IPO प्लेसमेंट नंतर या इशूचा आकार कमी होऊन सुमारे 9,813 कोटी रुपये इतका झाला आहे. तरी तो यंदाच्या मोठ्या IPO पैकी एक मानला जातो. सध्या SBI फंड्स मॅनेजमेंटकडे देशातील सर्वाधिक मालमत्ता व्यवस्थापनांचा विक्रम आहे. कोट्यावधी गुंतवणूकदार, मजबूत वितरण व्यवस्था आणि डिजिटल नेटवर्क या बळावर कंपनीने म्युच्युअल फंड उद्योगात आघाडी कायम ठेवली आहे. इक्विटी, डेट, हायब्रिड, इंडेक्स आणि ETF सह विविध गुंतवणूक पर्यायामध्ये कंपनीने मजबूत कामगिरी केली आहे. तज्ज्ञांचं मत असं आहे की भारतातील म्युच्युअल फंड उद्योग अजूनही विस्तारत आहेत. विकसित देशांच्या तुलनेत भारतात म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाण कमी असल्याने या क्षेत्रात दीर्घकालीन वाढीची मोठी संधी आहे. त्याचा लाभ या उद्योगातील अग्रगण्य कंपन्यांना मिळू शकतो. त्यामुळे अनेक ब्रोकरेज संस्थांनी या IPO बाबत सकारात्मक भूमिका घेतली असली तरी गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचे मूल्यांकन, बाजारातील परिस्थिती आणि स्वतःची जोखीम ही विचार करणे आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. आणि आता शेअर बाजारातून वळूया डिजिटल अर्थव्यवस्थेकडे, जिथे क्रिप्टोकरन्सी केवळ गुंतवणुकीचे साधन राहिले नाही तर जागतिक आर्थिक निर्बंधांना चकवा देण्यासाठी प्रभावी माध्यम बनत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नेमके काय आहे हे प्रकरण पाहूया पुढील बातमीत. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गापैकी एक मानल्या जाणाऱ्या होर्मुझ समुद्रधुनीभोवती पुन्हा एकदा तणाव हा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मार्गातून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर 20% सुरक्षा शुल्क अर्थात टोल आकारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव समोर येताच जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. कारण जगातील सुमारे 20% कच्च्या तेलाचा पुरवठा आणि मोठ्या प्रमाणातील द्रवीकृत नैसर्गिक वायू म्हणजेच LNG याच मार्गातून समुद्रधुनीतून जगभर पोहोचवले जाते. त्यामुळे या मार्गातील कोणताही तणाव तेलाच्या पुरवठ्यावर आणि किमतीवर तत्काळ परिणाम करतो. सध्या अमेरिका आणि इराण दोन्ही देशांनी आक्रमक भूमिका घेतली असून या भागातील लष्करी हालचाली देखील वाढल्या आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ब्रेंट क्रूड आणि WTI या दोन्ही प्रकारच्या कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. विश्लेषकांच्या मते हा तणाव आणखी वाढल्यास तेलाचे दर आणखी चढू शकतात. त्याचा सर्वाधिक फटका तेल आयात करणाऱ्या भारतासारख्या देशांना बसू शकतो. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागले की देशाची आयात बिल हे वाढते, रुपयावर दबाव निर्माण होतो आणि महागाई वाढण्याची शक्यता बळावते. आणि याचा परिणाम केवळ पेट्रोल, डिझेल यापुरता मर्यादित राहत नाही. वाहतूक, विमान, इंधन, LPG, रसायने, खते उद्योग, प्लास्टिक उत्पादन क्षेत्र आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतीवर देखील याचा परिणाम पाहायला मिळतो. त्यामुळे ऊर्जा बाजारातील प्रत्येक हालचालीकडे सरकार, उद्योग आणि गुंतवणूकदार बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आणि जेव्हा जागतिक बाजारात युद्धजन्य तणाव निर्माण होतो तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाकडे वळतात. त्यामुळे आता पाहूया सराफा बाजारातील घडामोडी, जिथे 2 दिवसाच्या घसरणीनंतर सोनं आणि चांदी यांनी पुन्हा जोरदार मुसंडी मारली आहे. अमेरिका इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर 14 जुलै रोजी MCX वर सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये दमदार तेजी पाहायला मिळाली.
ऑगस्ट डिलिव्हरीचे सोनं सुमारे 650 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम जवळपास 1,41,000 रुपये यावर पोहोचलं. तर जुलै वायदा चांदी जवळपास 700 रुपयांनी वाढून प्रति किलो 2,18,500 रुपयांच्या विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोनं हे 2 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून सावरत. स्पॉट गोल्ड $4,031 प्रति अंश तर गोल्ड फ्युचर $4,037 प्रति अंश या स्तरावर मजल मारली आहे. चांदीचा दर देखील $58 प्रति अंशच्या पुढे गेला आहे. तज्ज्ञांच्या मते या तेजी मागे केवळ युद्धजन्य परिस्थितीच नाही तर वाढलेले तेल दर, महागाईची भीती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह व्याजदर निर्णयाकडे लागलेले बाजाराचे लक्ष ही देखील महत्त्वाची कारणे आहेत. सध्या बाजाराचे लक्ष अमेरिकेच्या जून महिन्यातील ग्राहक महागाई निर्देशांक अर्थात CPI आकडेवारीकडे लागले आहे. महागाई अपेक्षेपेक्षा जास्त राहिल्यास व्याजदर कपात आणखी लांबणीवर पडू शकते. त्यामुळे अल्पकालीन काळात सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये मोठी चढ उतार होण्याची शक्यता आहे. आजच्या पैसा पुराणमध्ये इतकंच. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अर्थविश्वातील प्रत्येक महत्त्वाची व विश्वासार्ह अपडेट प्रथम मिळवण्यासाठी बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या आर्थिक घडामोडी, शेअर बाजारातील अपडेट्स, कमोडिटी मार्केटचे विश्लेषण आणि तुमच्या पैशाशी थेट संबंधित महत्त्वाच्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.